कोलंबोत पावसाची बॅटिंग, सामना रद्द झाला तर पाकिस्तानची चांदी, पर टीम मीडियाचं गणित नेमकं चुकणार. तर कोलंबोमध्ये सध्या पाऊस सुरू आहे. जर पाऊस या मॅचमध्ये थांबला नाही तर कोणाला किती पॉईंट भेटणार हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. आपण पाहतात क्रिकेट मराठी. कोलंबोतील भारत पाकिस्तान महामुकाबल्यावर पावसाचे सावट असतानाच सोशल मीडियावर या सामन्याच्या निकालापेक्षा हवामानाच्या अंदाजाची चर्चा जास्त रंगली आहे. T20 वर्ल्ड कप 2026मधील हा हाय व्होल्टेज सामना कधी बहिष्काराची भाषा तर कधी युटर्न घेत पाकिस्तानने या सामन्यासाठी दिलेली संमती यामुळे आधीच वातावरण तापलेलं होतं. आशिया कप 2025च्या वादाचे पडसाद अजूनही ताजे असतानाच आता निसर्ग या सामन्यात विलन ठरणार असल्याचे दिसत आहे. रविवारी 15 फेब्रुवारीला कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर हा थरा रंगणार असला तरी दक्षिण पूर्व भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः सामन्याच्या वेळेत म्हणजे संध्याकाळी 7 ते 8 दरम्यान पावसाची दाट शक्यता असल्याने चाहत्यांना हिरमोड होण्याची शक्यता आहे. जर पावसाने व्यत्यय आणला आणि सामना अनिर्णित राहिला तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण वाटून दिला जाईल. सध्या भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी 4 गुण आहेत. सामना रद्द झाल्यास त्यांचे समान 5 गुण होतील आणि हे दोन्ही संघ आपोआप सुपर 8 फेरीसाठी पात्र ठरतील. या स्थितीत पाकिस्तानला कोणताही धोका न पत्करता पुढच्या फेरीत प्रवेश मिळेल. म्हणूनच याला पाकिस्तानची चांदी मानली जाते. या पावसाचा सर्वात मोठा फटका अमेरिका आणि नेदरलँड यासारख्या नवीन संघांना बसू शकतो. या दोन्ही संघांकडे सध्या 2 गुण असून त्यांचा प्रत्येकी 1 सामना शिल्लक आहे. ज्यांनी आपला शेवटचा सामना जिंकला तरी त्यांचे जास्तीत जास्त 4 गुण होतील. जर भारत पाकिस्तान सामना रद्द होऊन दोघांचे 5-5 गुण झाले तर गणितीयदृष्ट्या अमेरिका आणि नेदरलँडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. हा सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही टीमांना 1-1 गुण देण्यात येईल आणि दोन्ही टीम सुपर 8 फेरीमध्ये प्रवेश करतील.